समजून सांगायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. हो किती किती हो तुम्हाला समजून सांगायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. 23 तारखेला मतदान केंद्रात जायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. 23 तारखेला मतदान केंद्रात जायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. आरपीआय आणि राष्ट्रवादी आघाडी झाली आहे काँग्रेसमध्ये. आघाडी झाली आहे काँग्रेसमध्ये, आघाडी झाली आहे काँग्रेसमध्ये. लागू नका कुणी आमच्या नादी, तिघांची आघाडी नाही वसादी. तिघांची आघाडी नाही हो साधी, तिघांची आघाडी नाही हो साधी. बर का, आरपीआय राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी झाली, तसं की पिंपरी चिंचवड आणि मावळ यांच्यामध्ये जी आघाडी झाली, आपल्या कोणी नादी लागलं पाहिजे का? त्याच्यामुळेच अशा आघाडीला पुन्हा निवडून द्यायचं. बर का काकू, अशा आघाडीला पुन्हा निवडून द्यायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. हो अशा आघाडीला पुन्हा निवडून द्यायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. 23 तारखेला मतदान केंद्रात जायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. 23 तारखेला मतदान केंद्रात जायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. मतदार बंधू भगिनीला ऐका, घड्याळाची खूण तुम्ही विसरू नका. घड्याळाची खूण तुम्ही विसरू नका, घड्याळाची खूण तुम्ही विसरू नका. तुम्हा सर्वांना सांगतो बर का, घड्याळाच्या बटनावर धरावा ठेका. घड्याळाच्या बटनावर धरावा ठेका, घड्याळाच्या बटनावर धरावा ठेका. बर का ओ विलासराव, आता गजाननाला तुम्हीच समजून सांगायचं. बर का दादा, या गजाननाला तुम्हीच समजून सांगायचं, बाबा र तू घड्याळाचं बटन दाबायचं. या गजाननाला तुम्हीच समजून सांगायचं, बाबा र तू घड्याळाचं बटन दाबायचं. 23 तारखेला मतदान केंद्रात जायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. 23 तारखेला मतदान केंद्रात जायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. 23 तारखेला मतदान केंद्रात जायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. हो 23 तारखेला मतदान केंद्रात जायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं, घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं. मला एक सांगा, या ना पुढे आला तुम्ही, पुढे आला. बरं मला एक सांगा, इथं तो माणूस मला दिसतोय ना, हा. बघा तो 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 हा, दिसतोय. त्याच्या हातात घड्याळ आहे. हाय की? पण त्याच्या हातातच ना, त्याच्या मनात पण घड्याळ आहे. हवा असायलाच पाहिजे. कसं काय, कसं काय? एवढंच कशाला, तिथं ते बसले ना हा, काका, हा. त्यांच्या बी हातात घड्याळ आणि त्यांच्या बी मनात घड्याळ. हा हा हा. हा, तुम्हाला सांगतो, इथं सगळीकडे तुम्हाला घड्याळच घड्याळ दिसणार. कसं काय, कसं काय? कसं काय? हा. आता तुम्ही तुमच्या मनावर हात ठेवा बरं. हात ठेवू? हात ठेवा बरं. काय ऐकू येते? टिक टिक ऐकू येते की नाही? टिक 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 टिक. येते बरं का, येते 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 येते. हो, तुम्ही पण सगळे तुमच्या मनावर हात ठेवा, तुम्हाला पण टिक टिक ऐकू येईल. येते की नाही? येते की हो. नाही? हा? आता मला सांगा, जर काही टिक टिक बंद पडली तर काय होईल? हो. काय? आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे. माणूस गचकतो. आता तू किती? हा. मग आता जर का ही घड्याळाची टिक टिक म्हणजे मनातली टिक टिक जर काय चालू ठेवायची असेल तर काय करायचं? येत्या 23 तारखेला हा. घड्याळासमोरचं बटन दाबायचं हा. आणि आजम भाऊ पानसरेंना बहुमतानं विजयी करायचं. अगं असं. आलं लक्षात? हो, हो, हो. चला, आता आपण समजे म्हणून आज सिद्धिविनायक सिद्धिविनायक नगरी सिद्धिविनायक हा. आजम भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आजम भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आजम भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आजम भाई आगे बढ़ो, 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 आजम भाई आगे बढ़ो.
तुम्ही सर्वांनी आमचा कार्यक्रम एन्जॉय केलात, समजून घेतलात, उमजून घेतलात. आमचे कार्यकर्ते प्राध्यापक मेहत्रे साहेब आपल्यासाठी 2 शब्द बोलणार आहेत. मतदार बंधू भगिनींनो, आपलं सर्वांचं कुलदैवत छत्रपती शिवाजी